फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल व्ही कॉमर्स अकॅडमी, जिथे मी वंदना तुम्हाला शिकवणार आहे अकाउंट हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीने. मुलांना सध्या आपण इश्यू ऑफ शेअर्स हा टॉपिक डिस्कस करत आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जुलै 2023चा बोर्ड एक्झाम मधला क्वेश्चन डिस्कस करायचा आहे. क्वेश्चनला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून आपल्याला असेच नवनवीन व्हिडिओ बघता येतील. तर चला प्रश्नाला सुरुवात करूया. आजचा प्रश्न आहे जुलै 2023 मध्ये आपल्याला बोर्ड एक्झाम मध्ये विचारलेला प्रश्न आहे. अंकुर कंपनी लिमिटेड इन्व्हायटेड ॲप्लिकेशन ऑफ 65,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 each payable as on application ₹30, allotment 40 आणि first and final call ₹30. The public applied for 50,000 equity shares and all the shares were allotted and money due were collected with an exception of first and final call on 5,000 equity shares and these shares were forfeited. Past journal entries in the books of अंकुर कंपनी लिमिटेड. ठीक आहे, तर या पद्धतीने आपल्याला प्रॉब्लेम विचारलेला आहे. अंकुर कंपनी लिमिटेडने किती ॲप्लिकेशन मागवले होते? 65,000 ॲप्लिकेशन मागवले होते, पण 50,000च ॲप्लिकेशन आले. शेअरची फेस व्हॅल्यू काय? ₹100. ते कशामध्ये डिवाइड केले? ॲप्लिकेशनला ₹30, अलॉटमेंटला ₹40, फर्स्ट अँड फायनल कॉलला ₹30. 65,000 ॲप्लिकेशन मागवले होते, पण ॲप्लिकेशन आले फक्त 50,000. मग लक्षात ठेवा, आपल्याला एंट्रीज करताना 50,000च घ्यायचे, कारण कंपनीकडे ॲप्लिकेशन किती आले? 50,000 आणि तेवढे कंपनीने इश्यू केले. म्हणजेच आपल्याला आता शेअर्सच्या एंट्री जेव्हा करताना आपल्याला क्वांटिटी किती घ्यायची? जरी 65,000 दिली असली तरी कंपनीने इश्यू किती केलेत? आता 50,000च. ॲप्लिकेशनला ₹30, अलॉटमेंट ₹40 आणि फर्स्ट अँड फायनल कॉल ₹30 मागवला होता. सगळ्या शेअर्सचा मिळाला एक्सेप्ट 5,000 इक्विटी शेअर. 5,000 शेअर्सचा कोणता कॉल मिळालेला नाही आहे? फर्स्ट अँड फायनल कॉल. आणि ते शेअर फॉरफिचर केले. फॉरफिचर करणे म्हणजे शेअर्स जप्त करणे, म्हणजे लास्ट आपल्याला फॉरफिचरची एंट्री घ्यायची. या प्रॉब्लेममध्ये कोणता नवीन पॉईंट दिला? याच्यामध्ये फक्त अनपेड कॉलचा पॉईंट दिला, कॉल्स इन एरियर्सचा पॉईंट दिला. ठीक आहे, अनपेड कॉल्स म्हणजेच कॉल्स इन एरियर्स. कॉल्स इन एरियर्सचा पॉईंट दिला आणि त्यामुळे ते शेअर्स आपल्याला फॉरफिचर करायचे. एवढा ॲडिशनल पॉईंट दिलेला आहे आपल्याला. काय सांगितलं? पास जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ अंकुर कंपनी लिमिटेड. ठीक आहे, आपल्याला जर्नल एंट्री पास करायच्या. पहिला कॉलम घ्यायचा डेटचा, डेट, पर्टिक्युलर्स, त्यानंतर घ्या LF डेबिट रुपीज आणि क्रेडिट रुपीज. ओके, तर या पद्धतीने आपण जर्नल एंट्रीचा प्रोफार्मा ड्रॉ करून घेतला. जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ अंकुर कंपनी लिमिटेड. ठीक आहे, जर्नल एंट्रीज आता पास करायच्यात आपल्याला. जर्नल एंट्रीजचा प्रोफार्मा ड्रॉ करा. डेट, पर्टिक्युलर, LF डेबिट अमाऊंट, क्रेडिट अमाऊंट, या पद्धतीने प्रोफार्मा ड्रॉ करा. आता सगळ्यात आधी आपल्याला कशाच्या एंट्री करायच्या? ॲप्लिकेशनच्या. ठीक आहे, ॲप्लिकेशनच्या 2 एंट्री. पहिली ॲप्लिकेशन मनी रिसिव्डची. फर्स्ट एंट्री घ्या. ॲप्लिकेशन मनी आपल्याला रिसिव्ड झाली, मिळाली. डेबिट वॉट कम्स इन. मग एंट्री काय होणार? बँक अकाउंट डेबिट टू काय आलं आहे? शेअर ॲप्लिकेशन मनी टू इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट. ठीक आहे, कंपनीने 65,000 ॲप्लिकेशन मागवले होते ₹100 प्रमाणे, पण तेवढे आले नाहीत. किती आले? 50,000च आले. मग पैसे किती येणार? 50,000 शेअर्सचेच येणार, कारण ॲप्लिकेशन जेवढे आले त्याचेच ॲप्लिकेशन मनी रिसिव्ड होणार. मग त्यामुळे इथे काय घ्यायचं? 50,000 गुणिले ॲप्लिकेशन मनी किती आहे? ₹30. ओके, म्हणजे आपल्याला शेअर ॲप्लिकेशन मनी किती आली आहे? 15 लाख. ओके, 15 लाख शेअर ॲप्लिकेशन मनी रिसिव्ड झाली. ओके, मग नरेशन घ्या. बिंग शेअर ॲप्लिकेशन मनी ऑन 50,000 इक्विटी शेअर्स ॲट द रेट ₹30 पर शेअर रिसिव्ड. तर ही झाली ॲप्लिकेशन मनी रिसिव्डची एंट्री. एंट्री काय घेतली? बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट. 15 लाख रुपये आपल्याला ॲप्लिकेशन मनी मिळाली 50,000 शेअर्सची ₹30 प्रमाणे. नरेशन घ्या. बिंग इक्विटी शेअर ॲप्लिकेशन मनी ऑन 50,000 इक्विटी शेअर्स ॲट द रेट ₹30 पर शेअर रिसिव्ड. ओके, आता रिसिव्ड झालेली ॲप्लिकेशन मनी ट्रान्सफर करा शेअर कॅपिटलला. ठीक आहे, आता इथे शेअर ॲप्लिकेशन क्रेडिट झालं, ट्रान्सफरमध्ये ते काय होईल? डेबिट होईल. मग घ्या
इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. ठीक आहे, जेवढे आले तेवढे ट्रान्सफर करा शेअर कॅपिटलला. 15 लाख रुपये ट्रान्सफर करा शेअर कॅपिटलला. नरेशन बिंग शेअर ॲप्लिकेशन मनी ट्रान्सफर्ड टू शेअर कॅपिटल अकाउंट. ठीक आहे, शेअर ॲप्लिकेशन मनी आपण ट्रान्सफर केली शेअर कॅपिटल अकाउंटला. हे झाले सेकंड एंट्री. पहिली घेतली आपण रिसिव्डची, दुसरी शेअर ॲप्लिकेशन मनी ट्रान्सफर केली शेअर कॅपिटलला. त्यानंतर थर्ड आता अलॉटमेंट ड्यूची एंट्री घ्यायची. ठीक आहे, अलॉटमेंट ड्यू आहे, जे ड्यू आहे त्याला डेबिट करा. मग घ्या इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू काय येईल, टू अलॉटमेंट ड्यूच्या एंट्रीमध्येच ती ट्रान्सफर होते कॅपिटलला. मग टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. आता इथे बघा अलॉटमेंट किती ड्यू आहे, 50,000 शेअर्स इश्यू केले कंपनीने. ठीक आहे, 50,000 शेअर्सचे 40 रुपयाप्रमाणे अलॉटमेंट ड्यू आहे. मग 50,000 गुणिले 40 किती येतात, 20 लाख. नरेशन बिंग इक्विटी शेअर अलॉटमेंट मनी ड्यू ऑन 50,000 इक्विटी शेअर्स ॲट द रेट ऑफ ₹40 पर शेअर. ही झाली अलॉटमेंट मनी ड्यूची एंट्री. ड्यूची झाली, आता रिसिव्डची करा. आपल्याला अलॉटमेंट मनी मिळाली. चौथी एंट्री अलॉटमेंट रिसिव्डची. अलॉटमेंट मिळाली म्हणजे पैसे मिळाले, डेबिट वॉट कम्स इन. मग बँक अकाउंट काय होणार, डेबिट होणार. मग एंट्री घ्या बँक अकाउंट डेबिट. आता या ठिकाणी आपल्याला बघा 5,000 शेअर्सचं कॉल सिनेरियर सांगितलं, ते फर्स्ट अँड फायनल कॉलमध्ये, म्हणजे अलॉटमेंट मनी सगळ्या शेअर्सची मिळालेली. ठीक आहे, जेवढी ड्यू आहे अलॉटमेंट मनी तेवढी रिसिव्ड दाखवा. मग एंट्री घ्या बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट. ठीक आहे, किती आहे, 20 लाख रुपये. जेवढे ड्यू दाखवले तेवढे रिसिव्ड दाखवा. ठीक आहे, तेवढे रिसिव्ड दाखवा. नरेशन घ्या, नरेशन बिंग अलॉटमेंट मनी रिसिव्ड. ओके, जेवढी ड्यू आहे तेवढी रिसिव्ड झाली. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट एंट्री फिफ्थ एंट्री. आता हे अलॉट ॲप्लिकेशन रिसिव्ड ट्रान्सफरची झाली, अलॉटमेंट ड्यू रिसिव्डची झाली. आता फायनल कॉल ड्यूची करायची, नंतर रिसिव्डची करायची. मग आधी फायनल कॉल ड्यूची एंट्री आपण घेऊ. फायनल कॉल ड्यू आहे, जे ड्यू आहे त्याला डेबिट करा. मग घ्या इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट डेबिट. ठीक आहे, फर्स्ट अँड फायनल कॉल किती आहे, 30 रुपये. मग 50,000 शेअर्सचे 30 रुपयाप्रमाणे किती येतं, 15 लाख. ठीक आहे, टू काय घ्यायचा, टू जेवढी जी अमाऊंट आपण ड्यू दाखवली तीच कॅपिटलला ट्रान्सफर होते, त्यामुळे टू घ्या इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. ठीक आहे, टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट घ्या 15 लाख. नरेशन बिंग इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल ड्यू ऑन 50,000 इक्विटी शेअर ॲट ₹30 पर शेअर. तर हे झालं नरेशन. 15 लाख रुपये फर्स्ट अँड फायनल कॉल ड्यू आहे. किती शेअर्सचा, 50,000 शेअर्सचे 30 रुपयाप्रमाणे ड्यू आहेत. किती ड्यू आहेत, 15 लाख. ठीक आहे, ही झाली ड्यूची एंट्री. त्याच्यानंतर आता काय करा, ड्यूची झाली, आता रिसिव्डची दाखवा. आता इथे बघा तुम्हाला एक पॉईंट दिलेला आहे, ऑल दीज शेअर्स वेअर अलॉटेड अँड मनी ड्यू वेअर कलेक्टेड विथ ॲन एक्सेप्शन. एक्सेप्शन दिलं म्हणजे सोडून, कोणते शेअर्स सोडून, 5,000 शेअर्स सोडून. त्यांचा कोणता कॉल दिला नाही त्यांनी, फर्स्ट अँड फायनल कॉल भरलेला नाही. ठीक आहे, म्हणजे 50,000 शेअर्सचे आपल्याला 15 लाख रुपये ड्यू होते फर्स्ट अँड फायनल कॉल, पण तेवढा मिळाला नाही. किती मिळाला नाही, 5,000 शेअर्सचे 5,000 शेअर होल्डर, ज्या व्यक्तीकडे 5,000 शेअर्स होते तर त्या व्यक्तीकडे आपले किती ड्यू होते, 30 रुपयाप्रमाणे. 5 3 15, 1,50,000 त्यांनी भरायला पाहिजे, पण ते त्यांनी दिले नाही. म्हणजे याला आपण काय म्हणणार, याला म्हणणार आपण कॉल्स इन ॲरियर्स, म्हणजे न भरलेले कॉल. मग कॉल्स इन ॲरियर्स किती येते, 1,50,000. म्हणजे 15 लाखापैकी 1,50,000 मिळाले नाही, बाकीचे 13,50,000 रुपये आपल्याला
मिळाले. ठीक आहे, मग ते 13,50,000 मिळाल्याची आधी एंट्री करा. ठीक आहे, मग ह्या कॉल सिनेरियर्सचा आपण नंतर पॉईंट बघू. आधी पैसे मिळाले, जेवढे मिळाले तेवढे दाखवा. 6वी एंट्री घ्या कॉल मनी रिसिव्डची. एंट्री घ्या बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट. ठीक आहे, किती भेटला फर्स्ट अँड फायनल कॉल? 13,50,000. ठीक आहे, 13,50,000 रिसिव्ड दाखवा. हे जे 1,50,000 आहेत 5,000 शेअर्सचे 30 रुपयाप्रमाणे कॉल सिनेरियर्स आहेत. मग तेवढे इथे ह्याच्यातून मायनस करा. 15 लाखातून तेवढे मायनस करा, येतात किती? 13,50,000. मग रिसिव्ड किती दाखवायचे? 13,50,000. ही झाली एंट्री रिसिव्डची. नरेशन बिंग इक्विटी शेअर्स फर्स्ट अँड फायनल कॉल रिसिव्ड एक्सेप्ट 5,000 इक्विटी शेअर्स. ठीक आहे, 5,000 शेअर्सचे सोडून बाकीच्या सगळ्या शेअर्सच्या आपल्याला कॉल मनी रिसिव्ड झाली. ठीक आहे, हे झाले लास्ट एंट्रीचं नरेशन. ठीक आहे, आता मी इथे थोडंसं हे खोडते. आय होप तुम्ही राईट करून घेतलेलं असेल. राईट केलं नसेल तर राईट करून घ्या. ठीक आहे, आता लास्ट आपण महत्त्वाची एंट्री बघू. ती म्हणजे आपल्याला फॉर फीचरची एंट्री घ्यायची. ठीक आहे, फॉर फीचरची लास्ट एंट्री आपल्याला काय सांगितलं? ऑल मनी ड्यू वेअर कलेक्टेड विथ अन एक्सेप्शन ऑफ फर्स्ट अँड फायनल कॉल ऑन 5,000 शेअर्स अँड दिस शेअर वेअर फॉरफिटेड. ठीक आहे, 5,000 शेअर्सचे फर्स्ट अँड फायनल कॉल भरलेला नाही आहे, ते शेअर फॉर फीचर केले. ठीक आहे, मग लास्ट एंट्री आपल्याला काय करावं लागेल? फॉर फीचरचे दाखवावं लागेल. मग फॉर फीचरची एंट्री काय होती? शेअर कॅपिटल बघा, प्रत्येक एंट्रीमध्ये काय केलेलं आहे आपण? क्रेडिट केलेलं आहे. ठीक आहे, प्रत्येक इन्स्टॉलमेंटमध्ये आपण शेअर कॅपिटल क्रेडिट केलं. आपण ते पैसे मिळाले म्हणून आपण कॅपिटलला ट्रान्सफर केले समजा. पण आता ते जर शेअर फॉर फीचर झाले म्हणजे ते कॅपिटल, ते शेअर कॅन्सल झाले. ठीक आहे, मग त्याचं शेअर कॅपिटलसुद्धा आपल्याला कॅन्सल करावं लागेल. तेवढ्या शेअर्सचं शेअर कॅपिटल आपल्याला मायनस करावं लागेल. शेअर कॅपिटलचं बॅलन्स काय? क्रेडिट. मायनस करायचं असेल तर ते काय होणार? डेबिट होणार. मग फॉर फीचरच्या एंट्रीमध्ये काय होईल? इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट. ठीक आहे, मग कितीने डेबिट करायचं? जेवढे शेअर फॉर फीचर केलेले आहेत तेवढ्या शेअर्सचे 100 रुपयाप्रमाणे डेबिट करा. ठीक आहे, किती येतात? 5 लाख रुपये. ठीक आहे, डेबिटला घ्या, डेबिट अमाऊंटमध्ये घ्या 5 लाख. टू काय घ्यायचा? अनपेड कॉल अकाउंट. ठीक आहे, अनपेड कॉल. आता इथे अनपेड कॉल, इथं कोणता अनपेड कॉल आहे? फर्स्ट अँड फायनल कॉल. मग इथं तुम्ही डायरेक्टली काय घेऊ शकता? इथं डायरेक्टली टू फर्स्ट अँड फायनल कॉल घ्या. फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट. ठीक आहे, टू काय घ्यायचा? जेवढे पैसे त्यांनी भरले ते जप्त होणार. मग टू शेअर फॉर फीचर अकाउंट. ठीक आहे, आता या ठिकाणी बघा फर्स्ट अँड फायनल कॉल किती होता? 5,000 शेअर्सचा फर्स्ट अँड फायनल कॉल 30 रुपयाप्रमाणे. ठीक आहे, 1,50,000 हा अनपेड आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर टू इक्विटी शेअर फॉर फीचर अकाउंट. फॉर फीचर अकाउंट काय केलं आपण? टू फॉर फीचर अकाउंट. जेवढे पैसे ह्या भागधारकांनी भरलेले 5 लाखापैकी त्याने 1.5 लाख भरले नाहीत, म्हणजे भरलेले किती आहेत? 3,50,000. ठीक आहे, 3,50,000 म्हणजेच त्या भागधारकाने ॲप्लिकेशन मनी भरलेली होती, अलॉटमेंट भरलेली होती. ठीक आहे, म्हणजेच त्याने 5,000 शेअर्सचे 70 रुपये भरलेले होते. तेवढे कंपनी काय करते? जप्त करते. ठीक आहे, कंपनी जप्त करते म्हणजेच हे कंपनीचा काय झाला? गेन झाला. कंपनीने त्या भागधारकाला शेअर्स दिले नाही, त्याचे शेअर्स कॅन्सल केले, पण त्याचे पैसे जप्त करून घेतले. ठीक आहे, पण कंपनीने ठेवून घेतले, म्हणजे कंपनीचा तो गेन आहे. कोणता गेन आहे? कॅपिटल गेन आहे. आणि त्याच्यामुळं हा गेन काय होतो? क्रेडिट होतो. ठीक आहे, मग टू शेअर फॉर फीचर अकाउंट घेतलं 3,50,000. ओके, जेवढे शेअर जप्त केले शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट करा. शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट. जेवढे शेअर जप्त केले त्याची फेस व्हॅल्यू. ठीक आहे, फेस व्हॅल्यूने शेअर कॅपिटल डेबिट झालं. टू अनपेड कॉल घ्यायचा. ठीक आहे, जो अनपेड आहे तो कॉल घ्या. फर्स्ट अँड फायनल कॉल 5,000 शेअर्सचे 30 रुपयाप्रमाणे 1,50,000 अनपेड आहे. टू अनपेड कॉल अकाउंट. टू शेअर फॉर फीचर अकाउंट. भागधारकांनी जेवढे पैसे भरलेले तेवढे क्रेडिट करा. ठीक आहे, फॉर फीचरला तेवढे पैसे ट्रान्सफर करा. आणि इथे घ्या टू शेअर फॉर फीचर अकाउंट 3,50,000. नरेशन काय घेतलं?
बिंग फॉरफिचर ऑफ 5000 इक्विटी शेअर्स ड्यू टू नॉन पेमेंट ऑफ फर्स्ट अँड फायनल कॉल. ठीक आहे, 5000 शेअर्सचा फर्स्ट अँड फायनल कॉल त्यांनी भरलेला नाही आहे, त्याच्यामुळे आपण त्या भागधारकाचे भाग जप्त केलेले. नरेशन घेतलं बिंग फॉरफिचर ऑफ 5000 इक्विटी शेअर्स ड्यू टू नॉन पेमेंट ऑफ फर्स्ट अँड फायनल कॉल. ही झाली आपली फॉरफिचरची एंट्री. एंट्री काय घेतली, शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट अनपेड कॉल अकाउंट टू शेअर फॉरफिचर अकाउंट. ठीक आहे, शेअर कॅपिटलला आपण त्याची फेस व्हॅल्यू डेबिट केली. त्याच्यानंतर अनपेड कॉल, जो कॉल दिलेला नाही त्याची अमाऊंट तिथे लिहा आणि भागधारकांनी जेवढी रक्कम भरलेली आहे ती फॉरफिचरला ट्रान्सफर करा टू शेअर फॉरफिचर अकाउंट. ही झाली फॉरफिचरची एंट्री. ठीक आहे, तर या पॉईंटमध्ये, या प्रॉब्लेममध्ये हा पॉईंट महत्त्वाचा होता. आणि ठीक आहे, आणि इथे कॉल सिनॅरियर्सचा एक पॉईंट आलेला आहे, म्हणजेच ही अमाऊंट महत्त्वाची होती. त्याच्यामुळे ज्या वेळेस कंबाईन एंट्री येतील किंवा मोठी एंट्री असेल किंवा अमाऊंट कॉम्प्लिकेटेड असेल तर तिथे 1.5 मार्क तुम्हाला दिला जातो. आता इथे फक्त 7 एंट्री झालेल्या आहेत, म्हणजे ह्या एंट्रीला 2 मार्क असतील, बाकीच्या 6 एंट्रीला 1 मार्क. ठीक आहे, म्हणजे 8 मार्क अशा पद्धतीने तुमचे डिवाइड होतील. ठीक आहे, तर हा आपण जुलै 2023चा प्रॉब्लेम डिस्कस केला बोर्ड एक्झाममधला. ठीक आहे, 8 मार्कासाठी हा प्रॉब्लेम तुम्हाला विचारला जातो. चॅप्टर एकदम सोपा आहे, एंट्रीज एकदम सोप्या आहेत, फक्त आपल्याला लक्षात बसायला पाहिजे. ठीक आहे, तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.